नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी खूप छान आहे. मी 2-3 महिन्याआधी एका नदीवर गेले होते. एक लोकेशन बघायला गेले होते. आय थिंक सो मे एप्रिलमध्ये गेले होते. तर तिथं त्या नदीचं नाव आहे भामा. भामा नदीवर मी हे असं दृश्य बघितलं की आपण बाप्पाची आवर्जून 1 वर्षापर्यंत नंतर वाट पाहतो की आता बाप्पा येतील आणि आपण त्यांचं स्वागत करणार. आणि मग 10 दिवस खूप छान त्यांचा उत्सव मनवतो आणि त्याच्यानंतर येतं विसर्जनाची वेळ. तर विसर्जनाची वेळ आल्यानंतर त्यांना कसंही विसर्जन करतो आपण. त्या नदीवर मी बघितलं की 8 महिने झाले आणि आपले बाप्पा त्या नदीच्या काठावरती आहेत. त्यांचे हात तुटलेले आहेत, पाय तुटलेले आहेत, मुंडकं तुटलेलं आहे. आणि हे विसर्जन योग्य आहे का? घ्यायची मूर्ती शाडू मातीची घ्या, जेणेकरून विसर्जन लवकर होईल, काही पाप लागणार नाही. आणि विसर्जन करताय तुम्ही तर ते नदीत मूर्ती जाते नाही जात त्याच्यानंतर परत तुम्ही जा तिथे बघा. हे मला बघून वाईट वाटलं. आणि त्याच्यानंतर मग मी ते सगळ्या मूर्ती जमा केल्या तिथे नदीच्या काठावरती नेल्या आणि नंतर विसर्जन केलं सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांकडून त्यांना माफी मागितली. बट ह्या वर्षी असं होऊ देऊ नका आणि व्यवस्थित विसर्जन करा. गणपती उत्सव व्यवस्थित साजरा करा आणि विसर्जनाचं लक्ष ठेवा की त्यांचे हातपाय तुटले नाही पाहिजे, नाही का? आणि स्वतःची काळजी घ्या. सगळे आपल्या बाप्पाचीसुद्धा लक्ष राहू द्या की आपण जेवढे 10 दिवस चांगले मनवतो त्यांचं विसर्जन बी चांगलं झालं पाहिजे. तर ही काळजी घ्या सगळेजण. नमस्कार. थँक्यू सो मच.